येत्या काही दिवसात लोकसभा आणि विधानसभा निवडणुका ज्या आहेत त्या लागणार आहेत आणि त्याआधी अकोला लोकसभा निवडणुकीची चर्चा जी आहे ती रंगलेली आहे। अकोला लोकसभा निवडणुकीच्या संदर्भानं राष्ट्रवादीचे विधान परिषदेचे आमदार अमोल मिटकरी यांनी लोकसभा निवडणूक लढण्याची इच्छा जी आहे ती व्यक्त केली। आपल्यासोबत खुद्द या संपूर्ण संदर्भानं बोलण्यासाठी अमोल मिटकरी आहेत। लोकसभा निवडणूक लढवणार असल्याचं तुम्ही म्हटलं आहे आणि तशी इच्छा तुम्ही व्यक्त केलेली आहे। पक्षश्रेष्ठींकडे ही गोष्ट तुम्ही मांडणार आहात असं बोलले आहेत, काय सांगाल? नाही बघा, मी सातत्यानं लोकांमध्ये जात असतो। जनतेचं असं साधारणपणे आरोप असतो की 3 वर्षांपासून आम्ही खासदार पाहिले नाहीत। ठीक आहे, त्यांना त्यांच्या आरोग्याचा तो प्रश्न आहे, पण गेल्या 3 वर्षापासून म्हणजे जेव्हापासून ते खासदार झालेत ते कुठल्याही गावात फिरले नाहीत, कुठल्या मतदारसंघात फिरले नाहीत। तरी भूमिपूजन सोहळ्याचे प्रमुख उपस्थितीमध्ये साहेब असतात। त्यांना उदंड आयुष्य मिळो त्याबद्दल दुमत असण्याचं कारण नाही। ते आमचे सगळ्याचे शेवटी वरिष्ठ नेते आहेत या जिल्ह्यामधले। पण जर अकोल्याच्या जनतेला असं वाटतं की आपल्याला खासदारच भेटत नाहीत, तर महाविकास आघाडीने आता इतर लोकसभा लढवण्याचा जसा एकत्र बसून निर्णय घेतला आहे 16-16चा फॉर्म्युला, त्यात मित्रपक्ष पण, तसं जर पक्ष पातळीवर वरिष्ठ नेत्यांच्याकडे जर चर्चा आली आणि उद्या जर असा प्रश्न निर्माण झाला की ही जागा आता महाविकास आघाडीमध्ये उदाहरणार्थ राष्ट्रवादीला सुटते, तर कोण तयारी दाखवेल? तर मी तयार आहे हे मी बोललो। आणि पक्षाला आवडतं की तुमची तयारी आहे का, देणं न देणं, लढवणं न लढवणं हा वरिष्ठांचा निर्णय असतो। मग दुसरा प्रश्न असा काही प्रस्थापित लोकांचा जिल्ह्यातला येतो की याच्याकडे पैसा नाही, तर जनता सर्वोच्च असते लोकशाहीमध्ये। आमच्या पक्षाचे आमदार निलेश लंके यांची निवडणूक मी फार जवळून पाहिली। त्यांना लोकांनी 10-10, 20-20 रुपये, 50-50 रुपये वर्गणी करून त्यांना निवडून आणलं। कर्नाटकमध्ये 1-2 आमदार असे निवडून आले ज्यांनी स्मशानभूमीमध्ये सभा घेतल्या। म्हणजे असं पण लोकशाहीमध्ये होऊ शकतं। तर लोकसभा अकोल्याची ही मला असं वाटते महाविकास आघाडीच्या दृष्टीनं अत्यंत पोषक आहे, कारण इथे हा लोकसभा मतदारसंघ परंपरागत काँग्रेस पक्षाकडे राहिलेला आहे। त्याच्यामुळे आम्ही त्या मतदारसंघावर दावा करतोय असा भाग नाही। मी एक सामान्य कार्यकर्ता राष्ट्रवादी पक्षाचा आहे, पण महाविकास आघाडीला सर्वात जास्त स्कोप विदर्भात जर कोण्या मतदारसंघात असेल तर तो अकोला मतदारसंघामध्ये, अकोला लोकसभेमध्ये। म्हणून आता कोणी लढायला तयार नाही असं जर कोणी म्हणत असेल तर मी एक शेतकऱ्याचा सर्वसामान्य मुलगा, कारण तुम्ही हा प्रश्न विचारल्यानंतर निश्चितच भाजपचा IT सेल मला प्रचंड ट्रोल करेल। गावात निवडून येऊन दाखव, तुझी लायकी आहे का, अवकातीत राहा, हे सगळं म्हणतील। पण भारतीय लोकशाहीने जे मला स्थान दिले माझं मत मांडण्याचं, ते मी मांडतोय। जर मला महाविकास आघाडीने आणि माझ्या पक्षाने आदेश दिला तर मी लोकसभा लढवायला तयार आहे। आणि ही लोकसभा मी जनतेच्या भरोश्यावर लढणार, जनतेच्या भरोश्यावर निवडून पण येणार, हा मला आत्मविश्वास आहे। कारण अकोला जिल्ह्यातले प्रश्न हे अत्यंत महत्त्वाचे आहेत। इथे कुठलाही उद्योग व्यवसाय उभा झाला नाही, इथे कुठलेही नवीन रोजगाराची संधी प्राप्त झाली नाही, इथे कुठेही शेतकऱ्यांना पर्यायी व्यवस्था उपलब्ध झाली नाही। त्या सगळ्याचा आम्ही सातत्यानं आमचा पक्ष अभ्यास करत असतो। आणि जर इतका मोठा व्हॅक्यूम, इतका मोठा बॅकलॉग जर याचा असेल विकासाचा, तर तो भरून काढण्यासाठी माझा प्रामाणिक प्रयत्न आहे। एक जर पाहिलं तर वंचित जो आहे तो सध्या शिवसेनेसोबत या ठिकाणी जुळलेला आहे आणि इथे याआधी वंचितचे जे नेते आहेत प्रकाश आंबेडकर ते खासदार होते। वंचित जर या ठिकाणी दावा करत असेल तर मग कसं होईल? नाही, वंचित बहुजन आघाडी ही शिवसेनेचा मित्रपक्ष म्हणून आहे। आणि अजितदादांनी मागच्या पत्रकार परिषदेत सांगितलं होतं की 16-16 जागेचा जो लोकसभेचा फॉर्म्युला ठरणार त्यात त्या पक्षाचे मित्रपक्ष पण सहभागी, त्यांना पण जागा त्या ठिकाणी सन्मान दिला जाईल। शिवसेनेचा मित्रपक्ष म्हणून जर शिवसेनेने महाविकास आघाडीमध्ये किंवा राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या सर्वांच्या सल्ल्याने जर तिथे बाळासाहेब आंबेडकर हे इथे महाविकास आघाडीचे कॅन्डिडेट असतील तर निश्चितच पक्षाचा आदेश म्हणून मी त्यांना पाठिंबा देणार ना। या लोकसभा मतदारसंघात किंवा जिल्ह्यातलं राजकारण पाहिलं तर नात्या गोत्याचं राजकारण म्हणून या जिल्ह्याला ओळखलं जातं। अशा परिस्थितीत तुम्ही कसं टिकाल? आमच्या जिल्ह्यात नात्या गोत्याचं राजकारण एकीकडे असलं तर दुसरीकडे सर्वसामान्य जनता जातपात न पाहता, म्हणजे माझ्या पक्षाचे तुकाराम बिडकर नावाचे जे आमदार आहेत ते गेले अनेक वर्ष इथे मूर्तिजापूर विधानसभा मतदारसंघाचं त्यांनी प्रतिनिधित्व केलं। त्यांना सर्व समाजाने, सगळ्या समाजाने त्यांचं नेतृत्व स्वीकारलं। आता तो मतदारसंघ आरक्षित आहे त्यामुळे ते निवडणूक लढले नाहीत। म्हणजे दुसरीकडे असं पण आहे की हा नात्या गोत्याच्या पलीकडे सुद्धा आता लोक नात्या गोत्याला कंटाळलेले आहेत। होते असं लोकसभेचे जे खासदार आहेत त्यांचेच पुत्र पुढं राजकारणात लोकसभा लढवतील किंवा एखादी विधानसभा लढवतील, त्यांचे सगळे सोयरे अनेक, म्हणजे काय एका घरातच पक्ष आहे का हा अकोला? आणि अकोला कोणा एकाची जागीरदारी नाही ना, मी पण अकोल्यात राहतो। त्याच्यामुळे महाविकास आघाडीकडून जो कोणी उमेदवार दिला जाईल, मी नसेल काँग्रेसचा असेल, काँग्रेसचा नसेल सेनेचा असेल, सेनेचा नसेल सेनेच्या गोटातून वंचित बहुजन आघाडीचं असेल, त्यांचं सुद्धा प्रामाणिकपणे आम्ही काम करू। आम्हाला अकोला जिल्ह्यातून
भारतीय जनता पार्टी हद्दपार करायची आहे. हे आमचं मिशन आहे की 2024ला कर्नाटकच्या धर्तीवर अकोल्यामध्ये सुद्धा मोठा फेरबदल झाला पाहिजे. त्यासाठी आवश्यकता नाहीच आहे की मी उमेदवार असलो तर, पण मला संधी दिली तर मी त्याचं सोनं करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करेल. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी म्हटलंय की महाविकास आघाडीचा पोपट मेला. आता उपमुख्यमंत्री महाविकास आघाडीवर बोलू लागलेत, पोपट मेलाय असं ते सांगतायत. पण आता शेवटी भारतीय संविधान एक सर्वात महत्त्वाचं मला असं वाटतं साधन आहे लोकशाहीमधलं. भारतीय संविधानाला बगल देऊन राहुल नार्वेकर निर्णय घेऊ शकणार नाहीत. भारतीय संविधानामध्ये राहूनच, त्या चौकटीत राहूनच विधानसभेच्या अध्यक्षांना निर्णय घ्यावा लागेल. आणि तो निर्णय म्हणजे सुप्रीम कोर्टाने सांगितलं सुनील प्रभू हेच प्रतोद भरत गोगावलेंचा व्हीप लागू होऊ शकत नाही असं सुप्रीम कोर्टानं सांगितलं असेल तर सुनील प्रभूंनी बजावलेला व्हीप हा संविधानाला धरून आहे. त्यामुळे संविधानाच्या चौकटीबाहेर राहुल नार्वेकर साहेब जाऊ शकत नाहीत. म्हणून याचा अर्थ असा आहे की जर त्या संविधानाला धरून त्यांनी निर्णय दिला तर 16 आमदार मुख्यमंत्र्यांसहित अपात्र होतील, सरकार कोसळेल आणि तेव्हा कळेल देवेंद्रजींना पोपट कोणाचा मेला आहे. मध्यंतरी राष्ट्रवादीमध्ये राष्ट्रीय अध्यक्ष पदावरून जे काही वादंग सुरू झाला होता, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अंतर्गत जो काही वाद सुरू झाला होता, त्यानंतर या संपूर्ण संदर्भानं देवेंद्र फडणवीसांनी म्हटलं की हे सगळं नाटक होतं. देवेंद्र फडणवीस हेच मुळात एक नाटक आहेत. आता कसं आहे, आमच्या पक्षात काय चाललं आहे हे तुम्हाला कशाला याच्या चौकशा करण्याची गरज आहे. मला असं म्हणायचं आहे की शेवटी तुम्ही कितीही मुत्सद्दी राजकारणी असण्याचा आव दाखवत असाल तर पवारसाहेब नावाचा एक मोठा सह्याद्री अजूनही महाराष्ट्रात पाय रोवून आहे. आजही त्यांना माहीत आहे की आज परवा पवारसाहेबांना नितीश कुमार भेटले, काही दिवसांपूर्वी तेजस्वी यादव भेटले होते. अनेक लोक येत आहेत, भेटत आहेत आणि आता नेतृत्व मान्य करत आहेत पवारसाहेब मोठे नेते आहेत म्हणून. पवारसाहेब स्वतः कर्नाटक भागात जाऊन आले. आता हा सगळं त्यांना असं वाटलं की यामध्ये पवारसाहेब राजीनामा देतील, आमच्या घरात भांडणं लागतील आणि यांना यांच्या सोयीचं राजकारण करता येईल. पण पवारसाहेब असतील, आदरणीय अजितदादा असतील, आदरणीय प्रांताध्यक्ष जयंत पाटील साहेब असतील, आमचे पक्षनेते यांनी भारतीय जनता पार्टीला कुठं कुठं आम्हाला मूर्ख बनवता येतं तसं आम्ही असं समजून चला की आम्ही या मूर्ख बनवलोय. आता ते किती म्हणत असतील की नाटक केलं, नाट्य केलं, तर हे बघा, तुम्हाला जरी नाटक वाटत असेल महाराष्ट्राच्या जनतेला माहीत आहे तुम्हाला कुठं उत्तर द्यावं भाजपला. म्हणजे भारतीय जनता पार्टीचं थोबाळ कुठं काळं करावं हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला चांगल्या पद्धतीनं माहीत आहे. त्याच्यामुळं आमच्या राजीनाम्याचं नाट्य होतं, महानाट्य होतं, काय होतं ह्यापेक्षा तुमचं आता 2024चं भविष्य काय असेल याकडं देवेंद्रजींनी लक्ष द्यावं. अकोला जिल्ह्याचे तुम्ही पालकमंत्री आहात, एवढी मोठी दंगल झाली तरी तुम्ही इथे आले नाहीत, याचीसुद्धा तुम्ही थोडंसं जबाबदारीचं भान ठेवून अकोला जिल्ह्यातसुद्धा तुम्ही यावं. आणि आमच्या नाट्याकडं लक्ष न देता आम्ही नाटक केलं होतं की काय केलं होतं, शेवटी तो आमच्या पक्षाचा अंतर्गत प्रश्न आहे. आमचा पक्ष एक परिवार आहे. आमचा पक्ष म्हणजे भारतीय जनता पार्टी नाही. आम्ही आमच्या पक्षात काय चालतं हे पाहतो. त्यांना बोलण्याचं स्वातंत्र्य आहे, ते बोलले. तरी होते विधान परिषदेचे आमदार राष्ट्रवादीचे अमोल मिटकरी. कॅमेरामॅन की दहातोंडेसह विवेक गावंडे, TV9 मराठी, अकोला. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.